हॅलो टू ऑल माय ॲनिमल लव्हिंग फ्रेंड्स आउट देअर. आपण सर्व जे आहे आपल्याला ॲनिमल्सशी, बर्ड्सशी खूप प्रेम केलं पाहिजे. आणि हेच जे आहे थीम आहे आपली ही जी पोयम आहे द वेट ह्याचं. द वेट म्हणजे काय? वेटेरिनेरियन डॉक्टर, जो की ॲनिमल्सचा, बर्ड्सचा डॉक्टर असतो. त्यांची मूक भाषा जी आहे तो समजतो. म्हणजे की त्याला किती गुणी व्हायला असतं की तो ॲनिमल्स जे की आपलं बोलू नाही शकत, भाव व्यक्त नाही करू शकत, तरी सुद्धा ते त्याचं सगळं समजून जातं. म्हणूनच मी आपल्याला म्हटलं की ॲनिमल लव्हर्स, आपल्याला सगळ्यांना ॲनिमल लव्हर्स बनायला पाहिजे, कारण की ते आपल्याला व्यक्त नाही करू शकत. मागच्या सेशनमध्ये आपण आपली जी वॉर्मिंग अप एक्सरसाइज आहे ती पाहिली. त्याच्यात आपण हे बघितलं की कशा प्रकारे वेगवेगळे डॉक्टर जे स्पेशलायझेशन करतात ते कसे असतात आणि ते कोणत्या गोष्टींचे स्पेशलायझेशन करतात. आज आपण ही पोयमचं रेसिटेशन करू आणि इथेच बरोबर त्याचा अर्थ समजायचा प्रयत्न करू. तर चला वाचूया आपली पोयम द वेट. सो ॲज यू कॅन सी, द वेट पोयम आपली आहे. हिअर यू कॅन सी डिफरंट टाईप ऑफ ॲनिमल्स. तर इथे आपण वेगवेगळे ॲनिमल्स बघतोय आणि त्यांना कोण उपचार करतं? उपचार करणारा वेटेरिनेरियन डॉक्टर असतो. फर्स्ट ऑफ ऑल टुडे वी विल recite the poem and then we will try to understand it. To be a successful and competent vet needs knowledge exceedingly wide. For each of the patient he is likely to get possesses a different insight. He must know why the cat is refusing her milk, why the dog is not eating his bone, why the coat of the horse is not shining like silk, why the parrot does nothing but groan, why the ducks and the chickens are failing to lay, why so faint the canary bird sings. And if he is called to the zoo, he must say an incredible number of things. If the lion's caught a cold, if the zebra's getting old, if the centipede has trouble with his feet, if the hippo's feeling ill, if the bison's got a chill, if the Arctic fox is suffering from heat, if some virulent disease has attacked the chimpanzees, if the tortoise hasn't stirred for several years, if the bear's too full of buns, if the cobra eats her sons, if the panther has a wife who chews his ears, if giraffes have had a tiff and their necks are feeling stiff, if hyenas will not laugh at keeper's jokes, if the monkey's pinched his tail, if the rhino's looking pale, if the elephant eats paper bags and chokes, if the camel hurts his hump, if the kangaroo won't jump, if the crocodile turns cannibal and bites, they run away and get that omniscient the vet and expect him to put everything to rights. Profoundly, I pity the vet who must learn such a great deal for his pay. My son, I advise you most strongly to earn your living an easier way. Don't attempt to attend the zoological crowd. A far more advisable plan is to call yourself doctor and so be allowed to treat the illness of men. पोयम आपण वाचली, तुम्हाला एवढं कळलं असेल की ह्याच्यात किती सारे ॲनिमल्सचे नेम्स घेतले गेले आहेत, वेगवेगळे ॲनिमल आणि त्यांना काय काय बिमाऱ्या आहेत, काय काय त्यांचे त्रास आहेत, हे सगळे या पोयम मध्ये कुठे कुठे कॉमिक टाईपनी सांगितलं गेलंय आणि कुठे कुठे नॉर्मल तरीकेने. आणि शेवटी ह्याच्यात हेही म्हटलं गेलंय की तो तो जे आहे तो जो आपला पोएट आहे तो म्हणतोय की म्हणून जे आहे इतका त्रास आहे ह्याच्या जीवनात, वेटच्या जीवनात, म्हणजे की तिला इतकं कठीण काम आहे, म्हणून मी हे सजेस्ट करेन की तुम्ही डॉक्टर नका बनू, म्हणजे डॉक्टर जे आहे माणसांचे बना, ठीक आहे ना, आणि पशूंचे नका बनू. ह्याच्यामध्ये एक जे आहे ऍक्च्युली मेसेज आहे की हे इतकं कठीण काम आहे की हर कोणी नाही करू शकत, पण म्हणणं हेच सांगत आहे की तुम्हाला हे काम असं केलं पाहिजे. सो नाव वी हॅव रेड द पोयम. आता आपण एकदा ह्याचं जे आहे एक्सप्लेनेशन पार्ट बघूया.
टू बी अ सक्सेसफुल अँड कॉम्पिटंट वेट. वेट म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं, पहा इथे लिहिलंय. वेटचा अर्थ काय आहे? शॉर्ट फॉर्म ऑफ वेटेरिनेरियन डॉक्टर फॉर एनिमल्स अँड बर्ड्स. म्हणजे वेट हा काय आहे? शॉर्ट फॉर्म आहे वेटेरिनेरियन, हा जो शब्द आहे याचा. आणि वेटेरिनेरियन म्हणजे कोण असतो? डॉक्टर असतो एनिमल्स अँड बर्ड्सचा. म्हणतात की एक सक्सेसफुल आणि कॉम्पिटंट वेट बनाय करता. सक्सेसफुल तुम्हाला माहिती सफल, आणि कॉम्पिटंट म्हणजे काय असतं? हॅव्हिंग व्हेरी गुड नॉलेज अँड एबिलिटी, ज्याला खूप चांगलं ज्ञान असो आणि तेवढाच तो केपेबल पण असो. तर अशा प्रकारचा वेट बनाय करता, सफल आणि चांगला वेट बनाय करता, नीड्स नॉलेज एक्सिडिंगली वाईड. एक्सिडिंगली, व्हॉट डज दॅट मीन? दॅट मीन्स व्हेरी मच. म्हणजे की ह्याच्याकरता खूप जास्त नॉलेज लागतं, ज्ञान लागतं. ठीक आहे ना? जे की म्हणजे की प्रचंड नॉलेज लागतं. वाईड, एक्सिडिंगली वाईड म्हणजे कारण की प्रत्येक जो पशु पक्षी असतो एकामेकाशी भिन्न असतो. माणसांचं कसं? माणसाची पूर्ण जी ऑर्गन्स आहेत सगळ्या एकासारखंच असतं, कुणाचं काही भिन्न नसतं. पण प्रत्येक पशुपक्षीचे ऑर्गन्सही वेगळे असतात आणि बिहेवियरही वेगळा असतो. तर म्हणून इथे म्हटलं जातंय की एक चांगला सक्सेसफुल आणि कॉम्पिटंट वेट वाय करता, एक एबल वेट वाय करता खूप नॉलेज लागते, खूप ज्ञान लागतं. फॉर ईच ऑफ द पेशंट्स ही इज लाईकली टू गेट पोझेसेस अ डिफरंट इनसाइड. कारण की त्याचे जितकेही पेशंट्स असतात, ही इज लाईकली टू गेट म्हणजे की जे त्याच्याजवळ येणारे असतात, पेशंट म्हणजे जे अॅनिमल्स अँड बर्ड्स, पोझेसेस अ डिफरंट इनसाइड. प्रत्येक मध्ये एक डिफरंट इनसाइड आहे. म्हणजे काय झालं? डिफरंट टाइप्स ऑफ साईज ऑफ ऑर्गन्स इनसाइड द बॉडी. सगळ्यांचे आतले जे ऑर्गन्स आहेत, अवयव आहेत, अंगाच्या आत आपले जे आपलेही असतात ना अवयव, तर हे बर्ड्स अँड अॅनिमल्सच्या आतले अवयव सगळ्यांचे वेगळे वेगळे आहेत, एकासारखे नाहीये. तर म्हणून त्याला फार जास्त ज्ञान लागतं या फील्डमध्ये काय करता. ही मस्ट नो वाय द कॅट इज रिफ्युजिंग अ मिल्क. त्याला हे माहिती असलं पाहिजे की कॅट जी आहे, मांजर जी आहे, ती आपलं मिल्क, मांजरीचं मेन फूड काय असतं? मिल्क असतं, दूध पिते ती. तर दूध का रिफ्यूज करते प्यायला, म्हणजे का ती नाही पियत? तिला माहिती असलं पाहिजे की मांजर दूध का नाही पियत आहे. वाय द डॉग इज नॉट इटिंग हिज बोन. जो डॉग आहे, जो कुत्रा आहे, तो बोन का नाही खाते? म्हणजे बोन म्हणजे काय असतं? हाड असतं है ना. वाय द कोट ऑफ द हॉर्स इज नॉट शायनिंग लाईक सिल्क. कोट ऑफ द हॉर्स म्हणजे काय झालं? जे त्याचं जे शरीराचं हे असतं, तर मग तुम्ही कधी जर हॉर्सला जवळनं पाहिलं असेल तर एकदम शाईन करतो, आणि खास करून त्याचे जे केस आहेत ते. तर हे सगळं ते शाईन का नाही करते सिल्क सारखं? तर त्याला जो वेट असतो त्याला हे सगळं माहिती असलं पाहिजे. वाय द पॅरेट डज नथिंग बट ग्रोन. आणि पॅरेट जो आहे, जो तोता आहे, मिठ्ठू आहे, तो काही काहीच नाही करत आहे, पण ग्रोन करतोय. ग्रोन म्हणजे काय? अ साऊंड ऑफ पेन. जेव्हा आपल्याला दर्द असतो, काही त्रास होत असतो, ताप असला की आपण कसं करतो? हे होतंय, ते होतंय. तर तेच म्हणतात की पॅरेट का असं करतोय? पॅरेट ग्रोन का करतोय? दर्दनी आवाजा का काढतोय आपल्या? तर हे सगळं कोणाला माहिती असलं पाहिजे? वेटेरिनेरियनला माहिती असलं पाहिजे. बाय द डक्स अँड द चिकन्स आर फेलिंग टू ले. आता जे डक्स आहेत, चिकन्स आहेत, ते जे आहेत फेलिंग टू ले म्हणजे काय झालं? की ते अंडे का नाही देऊ पावत आहे. जो डक आहे, बत्तक आहे आणि जे मुर्गे आहेत ते लोक अंडे का नाही देऊ पावत आहे, हे त्याला कळलं पाहिजे. बाय सो फेंट द कॅनरी बर्ड सिंग्स. आणि कॅनरी बर्ड एक बर्ड असते, खूप सुंदर गाणं म्हणते. फेंट म्हणजे इतक्या हळू का गाणं म्हणते ती, हे त्याला असलं माहिती असलं पाहिजे. अँड इफ ही इज कॉल्ड टू द झू ही मस्ट से अन इनक्रेडिबल नंबर ऑफ थिंग्स. आणि जर का त्याला झू मध्ये बोलवलं गेलं, सपोज करा, कारण की भाई तो वेटेरिनेरियन आहे, त्याला झू मध्ये बोलवलं जाईल कधी ना कधी, तर त्याला जर झू मध्ये बोलवलं गेलं तर त्याला हे सांगता आलं पाहिजे अन इनक्रेडिबल नंबर ऑफ थिंग्स. इनक्रेडिबल म्हणजे काय? अनबिलिव्हेबल. म्हणजे तुम्ही जेवढं विश्वास नाही कराल, अविश्वसनीय त्याला जे आहे गोष्टी सांगता यायला पाहिजे, तेव्हाच तो म्हणजे एक चांगला डॉक्टर बनेल, चांगला वेटेरिनेरियन डॉक्टर बनेल. ह्याच्या पुढचे पोयम जे आहे ते आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. आता आपण जे आहे याचा पुढचा पार्ट आपला इंग्लिश वर्कशॉपचा बघू आता. नाव विल स्टार्ट विथ इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 2. राईट एनी 5 illnesses of the animals in the poem that you find most amusing, laughable. आता आपण जो पोयमचा नेक्स्ट पार्ट आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया, त्याच्यात काही अशा गोष्टी लिहिल्या आहेत की ज्याला वाचून आपल्याला हसू येईल.
क्वेश्चन हा आहे की असे 5 इलनेस सांगा, 5 बिमाऱ्या सांगा अॅनिमल्सच्या, ज्या या पोएम मध्ये आलेल्या आहेत, जे की फार अम्युजिंग आहे, फार मजेदार आहे, ज्याला ऐकून वाचून हसू येतं. तर बघा ते काय आहे. द लायन हॅज कॉट अ कोल्ड. लायन जो की जे आहे जंगलांमध्ये राहतो, मोस्टली जे आहे गरम याच्यात राहतो, त्याला कोल्ड झालाय, म्हणजे की त्याला सर्दी झाली. द आर्क्टिक फॉक्स इज सफरिंग फ्रॉम हीट. आर्क्टिक फॉक्स जो की थंड प्रदेशात राहतो. आर्क्टिक फॉक्स तिथल्या शिवाय बर्फच्या शिवाय कुठे राहत नाही. तर तो आर्क्टिक रिजन मध्ये राहणारा, त्याला असं हीट लागून गेली, म्हणजे सपोज करा आपल्याला लू लागते ना असं गरमीमध्ये, तर त्याला अशी हीट गरमी लागली. हे अगदी म्हणजे अनबिलिव्हेबलची गोष्ट आहे. याला वाचून हसूच येतं. द पॅन्थर हॅज अ वाईफ हू च्यूज हिज इयर्स. पॅन्थर जो आहे त्याची बायको त्याचे कान चावते. ठीक आहे, हे त्याची बिमारी आहे. मंकी हॅज पिंच्ड हिज टेल. मंकी जो आहे, माकड जे आहे, त्यांनी आपली टेल, आपली जी पूछ आहे, तिला स्वतःच चावलंय. द फीवर कॉज्ड बाय व्हायरस अटॅक्ड द चिंपॅन्झीज. आता एक फीवर आहे जो की व्हायरसच्या कारणाने झालाय. अशा प्रकारचा फीवर म्हणजे ताप जो आहे तो चिंपांझी लोकांना झालाय. तर या 4-5 काही गोष्टी आहेत ज्या की फार हास्यास्पद आहेत या पोयम मध्ये. आता बघा, आउट ऑफ ऑल नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स गिव्हन इन द पोयम. पोयम मध्ये जितकेही ॲनिमल्स आणि बर्ड्सचे नावं आले, पशु पक्षींचे, पिक आउट 4 नेम्स. तर आपल्याला 4 नाव काढायचे दॅट आर सिमिलर इन इंग्लिश एज वेल एज इन हिंदी, मराठी. तर जे की इंग्लिशमध्येही तेच म्हणतात आणि हिंदी मराठीमध्ये त्याला पण तेच म्हणतो. ऑर युअर मदर टंग, किंवा आपली जी मदर टंग आहे. तर असे पहा, असे खूप सारे ॲनिमल्सचे नावं आहेत. इथे 4 नावं विचारलेत म्हणून आपण 4 नावं देतोय. झेब्रा, चिंपांझी, कोब्रा, जिराफ. ह्याला आपण इंग्लिशमध्ये हेच म्हणतो आणि मराठीमध्ये सुद्धा आपण हेच नावं घेतो याचे. ट्रान्सलेट द नेम्स ऑफ झू एनिमल्स गिव्हन इन द पोएम इन टू युअर मदर टंग. आता आपल्याला आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीमध्ये हे झू एनिमल्सचे नावं जे आले आहे याच्यामध्ये, पशूंचे नावं, त्यांना मराठीमध्ये आपल्याला ट्रान्सलेट करून सांगायचं. तर बघा त्यांची नावं. लायन, सिंह. फॉक्स, कोल्हा. बेअर, अस्वल. टॉर्टॉइज, कासव. मंकी, माकड. रायनो, गेंडा. एलिफंट, हत्ती. क्रोकोडाईल, मगर. कॅमल, ऊंट. तर हे जितकेही नावं आपण पाहिले इथे, हे सगळे आपले हिंदी मराठीमध्ये जे आहे डिफरंट आहेत आणि इंग्लिशमध्ये डिफरंट आहे. याच्या अलावा जे नावं आहेत ते आपण इंग्लिश आणि मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये एकाच सारखं म्हणतो. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 4 आहे, थिंक डीपली अँड राईट. ही विचार करून लिहा. इज द पोएट रिअली डिस्करेजिंग द यूथ फ्रॉम बिकमिंग वेट्स. काय खरोखर जो पोएट आहे, जो कवी आहे, तो डिस्करेज करतोय, हतोत्साहित करतोय आजकालच्या युवा पिढीला वेट बनायची, म्हणजे की वेटेरिनेरियन डॉक्टर बनायची? एक्सप्लेन युअर रिस्पॉन्स. आपल्याला जे लिहायचं त्याचं नीट आपल्याला जे आहे सांगायचंय. द पोएट हॅज ऍब्सोल्युटली नो इंटेन्शन टू डिस्करेज यूथ फ्रॉम बिकमिंग अ वेट. तर पोएटचं असं काहीच इंटेन्शन नाहीये की तो युथला, युवा पिढीला याच्याकरता डिस्करेज करेल. On the contrary, he wants to bring to their notice that the vet's work is very important for the animals who can't express anything about their illness. बल्कि त्याच्या उलट पोएट हे सांगणं चाहतोय की जे आहे वेटचा जो काम असतो, जे त्याचा डॉक्टर जो तो बनतो पशु पक्षीचं, ते काम फार कठीण असतं आणि फार जे आहे महत्वाचं असतं अॅनिमल्सच्या दृष्टिकोनाने पण. कारण की ते काही बोलू नाही शकत, ते आपली इलनेस, त्यांना जे काही होतंय सांगू नाही शकत. ही वॉन्ट्स टू सजेस्ट दॅट वेट्स प्रोफेशन इज नोबल. तर तो हे सांगणं चाहतोय की वेटचा जो प्रोफेशन असतो, जो कार्य असतो, तो फार नोबल आहे, फार चांगला आहे. अँड इज मोर इम्पॉर्टंट दॅन मॅन्स डॉक्टर. आणि तो मनुष्यांच्या डॉक्टरपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. ही ऑल्सो अंडरलाइन्स द हार्ड वर्क इट इन्व्हॉल्व्स. आणि ह्याच्याबरोबरच तो हेही सांगणं चाहतो की किती जास्त मेहनत लागते या कामामध्ये, वेट बनायमध्ये किती जास्त मेहनत लागते. सो अशा प्रकारे आज आपण पाहिलं की वेटेरिनेरियन डॉक्टर वरती पोयम आहे. त्याच्याच बरोबर पोयम मध्ये आपण पाहतोय की कशा प्रकारे डिफरंट टाइप्स ऑफ एनिमल्स ला कसे अलग अलग प्रकारचे रोग झालेले आहेत, जे की ह्याच्यात म्हटलं जात आहे की वेट जो डॉक्टर असतो त्याला इतकं चांगलं असावं लागेल की त्याला हे सगळ्या गोष्टी कळेल. नेक्स्ट जो आपला सेशन आहे त्याच्यात आपण आपली आज ही पोयम जी आहे कन्क्लूड करूया.
सो टिल देन, हॅव अ हॅपी डे, नाईस डे. थँक यू. बाय.